आधीच्या लेक्चरमध्ये आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आणि त्या बेसिसवर प्रॉब्लेम सुद्धा बघितले होते. ओके, आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. सपोज कन्सिडर अ ट्रायंगल ABC. Suppose consider a triangle ABC. Angle ABC. Consider A. Angle ABC. B. Angle ACB किंवा BCA is C. म्हणजेच काय? मेजर ऑफ अँगल BAC equals to A. Measure of angle ABC equals to B. Measure of angle ACB equals to C. ओके, आपण याला आणखी सपोज X, Y, Z याने पण डिनोट करू शकतो. ओके, आपण काय घेतलं? अँगल A, अँगल B आणि अँगल C. सो आपल्याला माहिती आहे. Suppose consider triangle ABC. Angle A plus angle B plus angle C equals to किती असते? 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजेच काय? Angle AB plus C equals to 180 डिग्री. याला आपण आणखी काय लिहू शकतो? और मध्ये पाया. और पाया रेडियन. याला आपण और पाया रेडियन. पाया रेडियन. सो या इक्वेशन वरून आपल्याला आणखी काय मिळू शकते? A plus B. आता आपण ट्रिग्नोमेट्री शिकत आहोत. सो अँगल मेजर इन रेडियन. सो आपण यूज काय करणार आहे? रेडियन. अँगल A plus B इक्वल्स टू पाया. हा C इथं प्लस मध्ये इकडे नंतर मायनस. काय काढला? मायनस C. म्हणजेच A plus B इक्वल्स टू पाया मायनस C. ओके, सो फर्स्ट रिझल्ट आहे आपला म्हणजेच काय? R1 साइन ऑफ याचा आपल्याला साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घ्यायचं आहे. A plus B इक्वल्स टू साइन ऑफ पाया माइनस साइन ऑफ पाया माइनस साइन ऑफ पाया माइनस थीटा. थीटा काय इथं? C. काय मिळते? साइन थीटा. थीटा काय? C. ब्रॅकेट मध्ये सीन्स करून फॉर्म्युला लिहिलेला साइन ऑफ पाया माइनस थीटा इक्वल्स टू साइन थीटा. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. सो साइन ऑफ A plus B याच्यामध्ये R1 रिझल्ट फर्स्ट नंबर साइन ऑफ A plus B इक्वल्स टू काय मिळाला? साइन C. हा झाला होता फर्स्ट फॉर्म्युला. सिमिलरली साइन ऑफ B plus C इक्वल्स टू काय मिळेल? साइन ऑफ B plus C इक्वल्स टू साइन A. याचं प्रूफ काय मिळेल? याच A plus B plus C equals to पाया. तर B plus C equals to काय मिळेल? B plus C equals to हा A इथं प्लस मध्ये इकडे आल्यानंतर मायनस. म्हणजेच काय? पाया मायनस A. B plus C equals to पाया मायनस A. टेक साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन ऑफ B plus C equals to साइन ऑफ पाया मायनस A. अगेन साइन ऑफ पाया मायनस थीटा साइन थीटा. थीटा काय येतं? A. म्हणजेच काय? साइन A. हे झालं सिमिलरली. सेकंड थर्ड कोणतं मिळेल? साइन ऑफ A plus C equals to साइन B. हे म्हणजे साइन अँगल्स ऑफ अ ट्रायंगल ऑफ साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी फॉर्म्युला कोणता? साइन ऑफ A plus B equals to साइन C. साइन ऑफ B plus C equals to साइन A. साइन ऑफ A plus C equals to साइन B. ओके, सो नेक्स्ट याच्यात आपल्याला हाफ अँगल. सो याच इक्वेशन वरून we have A plus B plus C equals to पाया. Therefore A plus B equals to पाया minus C. 2 ने डिवाइड.
सो काय रिझल्ट सेकंडसाठी a plus b equals to pi minus c. So a plus b upon 2 equals to pi minus c upon 2. इथे काय मिळेल pi by 2 minus c by 2. pi by 2 minus c by डिनॉमिनेटर काय केला आपण सेपरेट केला a plus b upon. सो याच्यामध्ये फर्स्ट साइन ऑफ a plus b upon 2 equals to sin of pi by 2 minus c by 2. So फॉर्म्युला आहे आपल्याकडे sin of सिंस करून फॉर्म्युला लेट करायचा sin of pi by 2 minus theta equals to काय असते फॉर्म्युला sin of pi by 2 minus theta cos theta. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे आपण याचा प्रूफ सुद्धा बघितलेला आहे. सो sin of pi by 2 minus theta काय मिळेल cos theta. theta काय येतं c by 2 म्हणजे sin of a plus b upon 2 equals to काय मिळाला cos c by 2. सिमिलरली सेकंड नंबरचं काय मिळेल फ्रॉम दिस इक्वेशन a plus c equals to pi minus b. a plus c equals to pi minus b. Therefore, a plus c upon 2 equals to pi minus b upon 2. Denominator separate. Pi by 2 minus b by 2. Okay. So take sin trigonometric function. Sin of a plus c upon 2 equals to sin of pi by 2 minus b by 2. Again use this formula sin of pi by 2 minus theta equals to cos theta. काय मिळेल cos of b by 2. cos of b by 2. sin of a plus c upon 2 equals to काय मिळाला cos b by 2. Similarly sin of b plus c equals to काय मिळेल cos c cos a by हे झालं तुमचा सेकंड रिझल्ट. सेकंड रिझल्ट मध्ये फर्स्ट फॉर्म्युला कोणता मिळाला आपण sin a plus b upon 2 equals to cos c by 2. सेकंड sin of a plus c upon 2 equals to cos b by 2. and third one sin of b plus c equals to cos a by 2. काय मिळाला थर्ड फॉर्म्युला. हा झाला तुमचा फर्स्ट रिझल्ट. हा झाला सेकंड रिझल्ट. याच्याच मध्ये आणखी आपल्याला कॉस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघायचं आहे. कॉस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ एंगल ऑफ अ ट्रायंगल्स. ओके डेफिनेटली तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. हा जो काही फर्स्ट पार्ट आहे हा फर्स्ट पार्ट कॉमन राहील. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळालं आपल्याला फर्स्ट आपण काय घेतलं sin ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता आपल्याला घ्यायचं आहे cos ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. sin आणि cos ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला बघायचे आहे. फर्स्ट टेक cos ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑन बोथ साइड को गेट cos a plus b equals to cos of pi minus c. cos of pi minus काय मिळेल cos of pi minus cos of a plus b equals to cos of pi minus theta minus cos theta. theta किती आहे c cos c. म्हणजे फॉर्म्युला मध्ये यूज केला आपण cos of pi minus theta equals to minus cos theta. हा फॉर्म्युला आपण इथं यूज केला. सिमिलरली cos of a plus c equals to minus cos. याच्यामध्ये जो अँगल ऑफसेट आहे a plus b आणि ठीक असते c तो आपल्याला काय लिहायचा मायनस cos c. आता इथं कोणता ऑफसेट आहे b म्हणजे काय मिळेल मायनस cos b and cos of b plus c याच्यामध्ये कोणता अँगल ऑफसेट आहे a म्हणजे काय मायनस cos हे म्हणजे रिझल्ट काय मिळाला cos of a plus b equals to cos of pi minus c. cos of a plus b equals to minus cos c
कॉस ऑफ पाय मायनस थिटा काय मिळते मायनस कॉस थिटा. सिमिलरली कॉस ऑफ ए प्लस सी इक्वल्स टू मायनस कॉस बी अँड कॉस ऑफ बी प्लस सी इक्वल्स टू मायनस कॉस ए. ओके, सिमिलरली आपल्याला हाफ अँगल साठी बघायचे म्हणजेच काय अपॉन 2. therefore we have for any angle a b c we have काय आहे आपल्याकडे a plus b plus c equals to pi. therefore a plus b equals to pi minus c. that is divide on both side by 2 we get a plus b upon 2 equals to pi minus c upon 2. यालाच मी काय लिहू शकतो डिनॉमिनेटर सेपरेट करून pi by 2 minus c by 2. take cos trigonometric function on both sides we get cos of first a plus b upon 2 equals to cos of pi by 2 minus theta किती c by 2. cos of pi by 2 minus c by 2 equals to काय मिळते cos of pi by 2 minus theta sin theta c by 2. theta किती आहे c by 2. काय मिळालं आपल्याला cos of a plus b upon 2 equals to sin c by 2. फॉर्म्युला कोणता यूज केला आपण cos of pi by 2 minus theta equals to sin theta equals to sin theta. हा फॉर्म्युला आपण यूज केला. सिमिलरली cos of a plus c upon 2 equals to काय मिळेल sin b upon 2 sin b upon 2 and cos of b plus c upon 2 equals to sin of a upon 2. हे झाले आपले टोटल रिझल्ट. काय केला आपण इन अँगल एबीसी angle A plus angle B plus angle C equals to 180 degree or pi radian. So from this A plus B equals to pi minus C. Take cos trigonometric function on both sides. Cos of A plus B equals to cos of pi minus C. Cos of pi minus theta equals to minus cos theta. म्हणजेच काय मिळेल minus cos theta equals to cos of A plus B. Similarly from this equation A plus C equals to pi minus B. a plus c equals to pi minus b. Again cos of pi minus theta minus cos theta means काय minus cos of a plus c equals to minus cos b and cos of b plus c equals to minus cos a. म्हणजे या अँगल मध्ये जो काही अँगल तुमचा अपसेंट राहील तो काय करता minus cos c. Similarly cos of a plus c equals to minus cos b. Also for half angle we have a plus b plus c equals to pi. A plus b equals to pi minus c. Divide by 2 on both sides we get a plus b upon 2 equals to pi minus c upon 2 equals to denominator जो काही आहे आपला 2 हा काय केला सेपरेट pi by 2 minus c by 2. Okay, so taking cos trigonometric function on both sides we get cos of a plus b upon 2 equals to cos of pi by 2 minus c by 2. Cos of pi by 2 minus theta cos of pi by 2 minus theta equals to sin theta. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. याचा प्रूफ सुद्धा आपण बघितलेला आहे बाय युजिंग कंपाउंड अँगल फॉर्म्युला. सो वी गेट cos of a plus b upon 2 equals to sin c by 2. Angle creator theta replaced by c by 2 means काय लिहिलं मी c by 2. Similarly cos of a plus c upon 2 equals to sin b by 2 and cos of b plus c upon 2 equals to sin a by 2. ओके, हे झाले आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. या बेसिसवर काही प्रॉब्लेम आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके.